आता सध्या बाजारात मोरवळा भरपूर मिळत आहेत। ते मोरवळा आणून स्वच्छ धुवून कोरडे करून किसणीने किसायचे। त्यानंतर 2-3 ताटामध्ये पसरवून घरीच सावलीत वाळत ठेवायचे। त्यामुळे त्यातील रस तिथले तिथेच सोकते, छानसं कोरडे होते। नंतर तिसऱ्या दिवशी हे थोडंसं सोकलेले हे किस उन्हामध्ये ठेवून त्याच्यावर एक छानसं पातळ कापड घालून वाळवायचे, का तर त्यामध्ये कोणत्याही धूळ पडू नये म्हणून। एक दिवस वाळवले की असे हे स्वच्छ छान आवळा किस आपल्याला मिळते। हे करकरीत किस आपण लगेचच मिक्सरचं जारमध्ये घालून बारीक करायचे। बारीक झाल्यानंतर हा किस असं फाईन पावडर मध्ये मिळू शकते आपल्याला। आवळा हे बहुगुणी आहे, सर्वांना ज्ञात आहे। डोळ्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी आवळा हे फार उपयोगी आहे। हे तर आपण उपाशीपोटी 1 वाटी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचे पावडर जरी त्यामध्ये हे करून चांगले ते चमचेने एकजीव करून उपाशीपोटी पिले की ह्याचे भरपूर लाभ आपल्याला मिळू शकते। आपल्याला वाटते आवळ्याचे जाम करू शकतात, आवळ्याचे लोणचे करतात, आवळ्याचे भरपूर प्रकार कँडी करतात, त्याच्यामध्ये थोडंफार वेळ जातो। हे करण्यासाठी अतिशय सोपं, खास करून शुगर किंवा डायबिटीस असणाऱ्यांनी असं आवळा कँडी शुगर घातलेले, गूळ घातलेले खाऊ शकत नाही। त्यांच्यासाठी हे आवळा पावडर करून त्याचे पाण्यातून घेतले की त्याचे फायदे पुरेपूर मिळतात। आणि शुगर ह्याच्यासाठी काही भीतीच नाही आहे, म्हणजे ह्यामध्ये काही शुगर वगैरे घातलेलंच नाही आहे। आणि करण्यासाठी सुद्धा अतिशय सोपं, बिघडवायचे करायचे काहीच प्रश्न नाही आहे। किती सोपं आहे आवळा पावडर बनवण्याचे घरच्या घरी। आता सध्या सीझन चालूच आहे, म्हणून आपण आवळा पावडर बनवून खाऊन आपल्या तब्येत करू शकतो, चांगले ठेवू शकतो। कसे वाटले हे व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा। थँक्यू।